जनता आणि शासकीय यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळेच महापुरासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळतात, असं मत आंतरराष्ट्रीय नगररचना तज्ञ सुलक्षणा महाजन यांनी आज व्यक्त केलं। यापूर्वी येऊन गेलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून आपण कोणताही धडा घेत नाही, तर त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो, अशी नाराजी जल आराखडा नियोजन समिती सदस्य आणि पर्यावरण तज्ञ विजय परांजपे यांनी व्यक्त केली। महापूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आयोजित परिषदेत ते बोलत होते। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला नुकताच महापुराचा जबर फटका बसला। या महापुराची कारण मीमांसा करण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि महापूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शाहू स्मारक भवनमध्ये परिषद घेण्यात आली। महापूर, पर्यावरण आणि मानवी हस्तक्षेप असा या परिषदेचा विषय होता। आंतरराष्ट्रीय नगररचना तज्ञ सुलक्षणा महाजन आणि जल आराखडा नियोजन समिती सदस्य आणि पर्यावरण तज्ञ विजय परांजपे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना महाजन यांनी जनता आणि शासन यांच्यामध्ये कोणताही समन्वय नव्हता, महापुराची पूर्वकल्पना मिळूनही शासकीय यंत्रणा निष्क्रिय राहिली असा आरोप त्यांनी केला। आणि एका चीफ मिनिस्टरनी दुसऱ्या चीफ मिनिस्टरला फोन करेपर्यंत अलमाटीचे दरवाजे उघडले जात नाही। ही काय व्यवस्थापन पद्धती? ह्यात समन्वय कुठे आहे? राज्यामध्ये नाही आहे तसं हवामान खातं, स्थानिक प्रशासन, स्थानिक महापालिका आणि स्थानिक विकास आराखडा यांच्यातही समन्वय नाही आहे। आणि सतत आपण समन्वय नाही ह्याचा जर दोषा लावून त्याच्या मागे उभं राहिलो नाही तर आपण नुसतेच दोषारोप करत राहतो। हवामान, पाऊस, पूर यांचा परस्पर संबंध आहे। स्कायमेट आणि वेधशाळेनं अतिवृष्टीचा इशारा दिला होता, पण हा इशारा कोणत्याही यंत्रणेनं गांभीर्यानं घेतला नाही, असंही सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केलं। आजवरच्या आपल्या कारकिर्दीत आपण 8 महापूर बघितलेत। प्रत्येक महापुरानं सावधगिरी आणि धोक्याची घंटा वाजवून सुद्धा जनता आणि राज्यकर्ते यांनी शहाणपण घेतलेलं नाही, अशी परखड प्रतिक्रिया विजय परांजपे यांनी व्यक्त केली। आज जे झालं हे 2005चं भविष्य होतं, तेव्हा त्या भविष्यवाणीमध्ये जे काय कळलं, जे काही आपल्या समोर गोष्टी आल्या तेवढ्या जरी केल्या तरी ते पुढच्या भविष्यासाठी पुऱ्या होतील। आणि जवळजवळ सर्व मुद्दे जे या पुराला लागू आहेत ते सर्वच्या सर्व मुद्दे 2005च्याही पुराला लागू होते। त्यातला एकही न वगळता 4 वाढलेत पण कमी नाही झाले। जे पूर्वी इतिहासाने शिकवलं ते आपण का नाही शिकलो हा जास्त मोठा प्रश्न आहे। भविष्यात काय होईल यापेक्षा की भूतकाळाने आपल्याला ज्या शिकवणी दिल्या त्या शिकवणी आपण का नाही शिकलो, त्यापासून काय शिकलो। कार्यक्रमाला गिरीश फोंडे यांच्यासह महाविद्यालयीन युवक युवती उपस्थित होत्या।